बातमी वाल्मिक कराडची। वाल्मिक कराडनं आरोपींची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची त्यानं भेट घेतलेली होती। 29 नोव्हेंबर रोजी भेट घेतल्याचा व्हिडिओची रील सध्या व्हायरल झालेली आहे। हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। 29 नोव्हेंबर रोजी भेट घेतल्याचा हा व्हिडिओ आहे, त्याची रील व्हायरल झालेली होती। आरोपी वाल्मिक कराड यांना इतर आरोपींची भेट घेतल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकाराची एक रील व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर आता हा सगळा प्रकार समोर येतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची वाल्मिक कराडनं भेट घेतलेली होती। 29 नोव्हेंबर रोजी भेट घेतल्याचा हा व्हिडिओ आहे, त्याची रील बनवण्यात आलेली होती आणि ही रील व्हायरल झालेली आहे आणि आता या सगळ्या प्रकारावरनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची वाल्मिक कराड यांना भेट घेतलेली आहे। वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातला आरोपी आणि यानं 29 नोव्हेंबरला या सगळ्या आरोपींची भेट घेतल्याचा हा व्हिडिओ दिसतोय आणि या व्हिडिओची एक रील बनवण्यात आलेली होती, जी सोशल मीडियावरती व्हायरल झाली। आणि याच व्हिडिओविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या बीडवरनं आपल्या समोर आहेत। उदय, सातत्यानं नवनवे व्हिडिओ नवनवे फुटेजेस समोर येतात आणि त्यातलाच हा एक रील जो व्हायरल झालेला होता तो आता या निमित्तानं समोर येतोय, ज्यामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची भेट होताना दिसते। काय अधिकचा तपशील या व्हिडिओविषयी सांगता येईल? नक्कीच गुरु, थोड्या वेळापूर्वी दुपारी जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं, विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सुधीर घुले, सुधीर सांगळे आणि इतर जे आरोपी आहेत ते कार्यालयात जाताना दिसत होते। तर दुसरीकडे आता सुदर्शन घुले याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील होती, ती व्हायरल झाली आहे। आता यामध्ये वाल्मिक कराड हे गाडीतून उतरताना दिसतोय आणि त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर त्याचा सत्कार देखील केलेला दिसतो। त्या सत्कार करताना सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले हे सर्व आरोपी जे आहेत ते दिसत आहेत। आणि आता ही सीसीटीव्ही फुटेज पाठोपाठ ही रील देखील व्हायरल झाली असून आता याची देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे। गुरु, अगदी धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।